नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। निर्बंध पाळा, संसर्ग टाळा, कारण राज्यातलं कोरोनाचं संकट दिवसेंदिवस भयावह होत चाललंय आणि आजपासून राज्यात संचारबंदीलाही सुरुवात झाली आहे। पुढचे 15 दिवस राज्यात कडक संचारबंदी असणार आहे। अत्यावश्यक सेवा फक्त सुरू राहतील। विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। भाजीपाला, किराणा दुकानं सुरू राहणार आहेत। लोकल फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी वापरता येणार आहे। त्यामुळे राज्यातल्या कोरोनाची ही दुसरी लाट थोपवण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं काल महत्त्वाचा निर्णय घेतला। 15 दिवसांच्या संचारबंदीचा त्याची अंमलबजावणी आज रात्री 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे। ती 30 तारखेपर्यंत सुरू असेल। मुंबईत सुद्धा संचारबंदीला सुरुवात झाली आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं कठोर निर्बंध लादले। पुढील 15 दिवस राज्यात कठोर निर्बंध असतील। केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत। मुंबईतील विविध भागात संचारबंदी लागू झाली आहे। दादर, माहीम, त्याचबरोबर मरीन ड्राईव्ह इथं संचारबंदीचे परिणाम दिसले। मुंबईच्या लोकलमध्ये सुद्धा याचे परिणाम दिसले। गर्दी बऱ्यापैकी कमी दिसली। राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे। त्यामुळे लोकांना अनावश्यक घराबाहेर पडता येणार नाहीये। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहेत। राज्यातील पुणे, औरंगाबाद, नाशिक, कल्याणमध्ये कठोर नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। पोलिसांकडून नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। तसंच नियमांचं पालन करण्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। मुंबईतल्या दादरमध्ये निर्बंधांची अंमलबजावणी तातडीनं सुरू झाली। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। एरवी प्रचंड गजबजलेला हा परिसर, पण आता लोक घराकडे निघाले आणि जे कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत त्याची अंमलबजावणी हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून घराबाहेर असलेले हे लोक आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत आणि उद्यापासून हे चित्र अधिक स्पष्ट होईल। रस्त्यावरची गर्दी ही पूर्णपणे विरळ होईल अशी शक्यता वर्तवली जाते, कारण कठोर नियमांच्या कठोर अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे। ही सकाळची दृश्य आहेत, संध्याकाळची दृश्य आहेत, जेव्हा लोकांनी गर्दी केलेली होती। पण पुढचे 15 दिवस मात्र अशा प्रकारे गर्दी करता येणार नाहीये। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊनचे नवीन आणि कडक असे निर्बंध लागू झालेले आहेत। परंतु आपण जर बघितलं तर दादर मार्केटमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात फेरीवाले जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे ही गर्दी कायम असल्याचं पाहायला मिळतं। वारंवार सूचना दिल्या जात आहेत की घरी लोकांनी जायला हवं, परंतु आपण जर बघितलं तर दादर हा मुंबईचा अतिशय मध्यवर्ती भाग येतो। अनेक ऑफिसेस या परिसरामध्ये आहेत। त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये कायमच आपल्याला गर्दी पाहायला मिळाली होती। पोलिसांकडून सुद्धा वारंवार सूचना दिल्या जात आहेत की लोकांनी गर्दी टाळावी। आजपासून जे कडक निर्बंध लागू होणार आहे त्यामुळे आपल्या सर्वच हालचालींवरती कडक नियम असणार आहे। कलम 144 ची सगळीकडे आता सुरू झालेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणं, घरी राहणं फार गरजेचं आहे। परंतु दादर परिसरात मात्र लोकांची गर्दी कायम आपल्याला पाहायला मिळते। अनेक लोक आपल्या गावी परततात, त्यामुळे सुद्धा घराबाहेर पडलेले दिसत आहेत। तर मुंबईमध्ये सध्या जर आपण बघितलं 8 वाजून गेलेले आहेत, परंतु अजूनही म्हणावी तितकी रस्त्यांवरची गर्दी कमी झालेली नाही। सुस्मिता बदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। संध्याकाळच्या वेळी मुंबईतल्या अनेक भागामध्ये खरं तर गर्दी झालेली दिसली जरी असली तरी जेव्हापासून या कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा मात्र रस्त्यावरची गर्दी हळूहळू ओसरायला सुरुवात झाली। रात्री ही गर्दी पूर्णपणे ओसरेल आणि उद्यापासून मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गेल्या वर्षीसारखा शुकशुकाट दिसेल अशी शक्यता वर्तवली जाते, कारण प्रशासनाकडून स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत पोलिसांना की या सगळ्या नियमांची काटेकोर कठोर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। मुंबईतल्या गिरगाव चौपाटी परिसरात जिथं खूप वर्दळ असते, गर्दी असते, लोक समुद्र किनाऱ्यावर जातात, तिथं काय परिस्थिती होती आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखेंनी। मुंबईमध्ये कडक लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झाली आणि 15 दिवस हा लॉकडाऊन पूर्णपणे कडक असा लॉकडाऊन या ठिकाणी करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी जे महत्त्वाचे रस्ते आहेत त्यांना असे बॅरिकेड्स जे आहेत ते लावण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत
त्या ठिकाणी अशा पद्धतीने चौक्या ज्या आहेत त्या उभारल्या जाणार आहेत. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीने चौक्या ज्या आहेत त्या उभारण्यात आल्या होत्या. कारण 15 दिवसाचा हा संपूर्ण कालावधी आहे. त्यासाठी पोलिसांचं जे राहण्यासाठी किंवा त्यांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी अशा पद्धतीनं चौक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि हवेची व्यवस्था देखील त्यांना या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठिकठिकाणी आज रात्री उशिरापर्यंत हे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी बाहेर जाण्याची परिस्थिती, घरी जाण्याची या ठिकाणी त्यांना सुविधा दिली आहे. पण उद्यापासून हा लॉकडाऊन जो आहे तो आणखी या ठिकाणी कडक केला जाणार असल्याचं दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यात या कठोर निर्बंधांची आता खऱ्या अर्थानं अंमलबजावणी सुरू झाली असली तरी अजून कोरोना मात्र काही नियंत्रणात यायला तयार नाहीये. राज्यात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरू आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोना बाधितांचा जो आकडा समोर आला तो हादरवणार आहे. राज्यात एका दिवसात 58,900 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. डिस्चार्ज होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 39,624 जणांना डिस्चार्ज मिळालाय. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 6,12,000 गेली आहे. पुढच्या काही दिवसात हा आकडा आणखी पुढे जाईल, आणखी वाढेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यालाच थोपवण्यासाठी म्हणून राज्य सरकारनं कठोर निर्बंध लावलेले आहेत. त्याची अंमलबजावणी आता सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातला कोरोना बाधितांचा आकडा हा 6 लाखांच्या पार गेलाय आणि दिवसाची जी कोरोना बाधितांची वाढ आहे ती मात्र 60,000च्या घरात प्रतिदिन अशा पद्धतीने आहे, जी निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी चिंतेची बाब आहे. आरोग्य यंत्रणांच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. आपण एक नजर टाकूया राज्यात कोरोनाचा हाहाकार कसा सुरू आहे. बघा परिस्थिती कशी बदलत गेली आहे. 10 एप्रिलला परिस्थिती होती ती परिस्थिती आता कशी बदलत चाललेली आहे. 55,411 कोरोना बाधितांची नोंद झाली 10 तारखेला. 11 तारखेला तो आकडा गेला 63,294 वर. 12 तारखेला काहीशी घट झाली 51,751. 13 तारखेला म्हणजे काल हा आकडा पुन्हा वाढला 60,212 वर गेला. आज किंचित त्याच्यात घट झालेली आहे, ती म्हणजे 14 एप्रिलला आज 58,900 इतकी रुग्णसंख्या. जर ह्या 5 दिवसाचा जर आपण आकडा बघितला तर या 5 दिवसामध्ये 3 लाख इतक्या त्याच्यापेक्षा जास्त कोरोना बाधितांची केवळ 5 दिवसामध्ये नोंद झाली आहे आणि ही सगळ्यात मोठी आपल्या समोरची चिंता आहे. राज्यात जिल्ह्यांमध्ये ऍक्टिव्ह रुग्णसंख्या काय आहे आपण एक नजर टाकूया. मुंबई 86,635 इतकी कोरोना बाधितांची संख्या आता ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. ठाण्यात 84,098, रायगडमध्ये 10,414, पुण्यात 1,12,213. सोलापूर सुद्धा मागे नाहीये 10,231. नाशिकमध्ये तर कहर झालाय 44,880. अहमदनगर 17,937. जळगाव 12,126. छोट्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आपल्याला स्पष्टपणे या आकडेवारीवरून दिसतोय. हीच वाढती रुग्णसंख्या महाराष्ट्राच्या समोरची एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. राज्यात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक यांनी जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. विनाकारण घराबाहेर पडू नका, अत्यावश्यक असेल तरच बाहेर या असं पोलीस महासंचालकांनी सांगितलंय. तसंच नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असा इशारा द्यायला सुद्धा ते विसरले नाहीत. त्यामुळे आपल्याला कोरोना टाळायचा आहे, नियम पाळायचे आहेत आणि कोरोनाच्या विरोधातली ही जी लढाई आहे ती जिंकायची असेल तर नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांचा वापर शक्यतो कमी ते कमी ह्यावेळी आम्ही करणार आहेत. मात्र जर लोकांनी सहकार्य केला नाही आणि विनाकारण आपण थोडाफार जरा म्हणतो की फार उत्साही प्रवृत्ती दाखवली तर कारवाई निश्चित होणार, त्याच्यामध्ये वाद नाही. मात्र ती कारवाई आम्हाला करायची नाही आणि आम्ही सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे की वर्क विथ लॉट ऑफ रेस्ट्रेंट. आमचे होमगार्डचे लोक, आमचे पोलीसचे लोक
हे सर्व आम्ही संमिलित स्वरूपाने काम करतो आहे. आमच्याकडे जे आकडे आहेत ते आपल्याला पण त्याची कॉपी दिली जाईल. जवळजवळ 13,000 होमगार्ड आहेत. SRPFची कंपनी सज्ज आहेत. 22 कंपनी SRPFची आहेत. आम्ही सर्व जे काही म्युनिसिपल अथॉरिटीज आहे, ग्रामपंचायत आहे, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर उभे राहून ह्या परिस्थितीला हाताळणार आहोत. राज्य सरकारनं काल विविध वर्गांसाठी मदत जाहीर केली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ऐकूया त्यांचं नेमकं म्हणणं काय. कुठलाही विचार न करता आणि ज्याच्यामध्ये जमिनीवरची वस्तुस्थिती न समजून घेता केवळ धूळफेक करणारं एक पॅकेज हे या ठिकाणी घोषित केलं. आमची सरकारला विनंती आहे की जे विविध घटक आहेत यांना सरकारने मदत केली पाहिजे आणि रेग्युलर जी काही तरतूद आहे त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आज या ठिकाणी मदत केली पाहिजे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात खाली चाललेली आहे आणि रेमिटन्सेसमध्ये 20% जे काही ग्रामीण भागात शहरातनं पैसे जात होते त्याच्यामध्ये आत्ताच लॉकडाऊनची घोषणा होणार एवढं बघितल्यानंतर त्याच्यात कमतरता आलेली आहे. त्यामुळे यातनं एक मोठा परिणाम हा ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेवर होणार आहे आणि म्हणून याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या भीतीने मजूर वर्ग त्यांच्या मूळ गावी परत जाऊ पाहतोय. लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर मोठ्या प्रमाणात त्यामुळे गर्दी दिसतेय. आज संध्याकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकमान्य टिळक टर्मिनल्सला भेट दिली आणि या प्रवाशांना पाणी वाटप केलं. गर्दी आणि प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन अधिक ट्रेन सोडण्याची विनंती करणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. जी लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आणि लोक आपल्या गावाला वापस जायला सुरुवात झालेली आहे ते चित्र आपण पाहतो आहे. खरं तर बिहार आणि उत्तर प्रदेश इथले लोक मोठ्या प्रमाणात इथं या रेल्वे स्टेशनमधून जातात आहेत. तेच आता आम्ही माहिती घेत होतो. तर काय गाड्या कमी होत असतील तर आम्ही राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे त्या गाड्या मागवण्याची एक सूचना आम्ही राज्य सरकारला देण्याचा आम्ही मानस आहे आणि निश्चितपणे कोणाची गैरसोय होता कामा नये याची काळजी राज्य शासनाच्या वतीनं केंद्र सरकारकडे करण्याचं भूमिका राहणार आहे. कोरोना रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या चंद्रपुरात प्रचंड तुटवडा जाणवतोय. काही मोजक्याच मेडिकलमध्ये इंजेक्शन उपलब्ध आहे. रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं या इंजेक्शनच्या मागणीलाही मोठी मागणी आहे. त्यामुळे या इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक मेडिकल स्टोअर्सचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. दरम्यान इथल्या एका जनऔषधी केंद्रात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती मिळताच रुग्णांच्या नातेवाईकांनी औषध दुकानावर मोठी गर्दी केली. दूरपर्यंत रांगा लागल्यानं गोंधळ उडाला. अखेर नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. 4 घंटे इथं लाईन लागली. मी 12:30 वाजता आलो. एकदा आलो यायची होती. नंतर घरी गेलो. यांना विचारलं की काय प्रोसिजर आहे. प्रोसिजर सांगली की कमी असताना म्हणे इंजेक्शन देऊ शकत नाही. मी डॉक्टरकडनं लिहून आणलं. नंतर सरांकडे गेलो. CHकडे CH नव्हते. नंतर ते सोनकर साहेबाकडे गेलो. तिथून मी लिहून आणलं. तरी हे आता मला काय म्हणते की नाही हे बसत नाही आम्ही तुमच्या याच्यातमध्ये म्हणे. आता माझा नंबर लागला आहे. इतका माझा हरकत झालं आहे. 4 तास तर माझा पेशंट काय करता हे मलाच माहिती. तो वाचतो की जिवंत राहतो हे माहिती. यानंतरची बातमी आहे कोरोना रुग्णांच्या होणाऱ्या फरफटीची. एका रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर ते तेलंगणा राज्य आणि पुन्हा चंद्रपूर असा प्रवास करावा लागलाय. 24 तासाहून अधिक काळ फक्त बेडसाठी या रुग्णाला प्रतीक्षा करावी लागली. हा रुग्ण अजून सुद्धा शासकीय वैद्यकीय महारुग्णालयाच्या कोविड उपचार केंद्राच्या बाहेर रुग्णवाहिकेत आहे. त्याची अनेकांची अवस्था कुणी बेड देता का बेड अशी झालेली आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली असून ना ऑक्सिजन उपलब्ध होतोय, ना व्हेंटिलेटर, ना बेड. अशा परिस्थितीत कोरोना बाधित खरं तर आपला जीव वाचवण्यासाठी धडपडतायत, तडफडतायत. माझ्या वडिलांना पॉझिटिव्ह कोविड झाला आहे. तरी त्यांना काल 4 वाजतापासून दिवसाच्या 4 वाजतापासून पूर्ण वरोऱ्यात दाखवलं सरकारी हॉस्पिटलमध्ये.
तिथं काहीच झालं नाही. तिथून सरकारी दवाखान्यात चंद्रपूरमध्ये रेफर केलं, तिथं पण काही अवेलेबल झालं नाही बेड वगैरे. बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही. तर मी चंद्रपूरचे पूर्ण हॉस्पिटल फिरलो, पण तरी काही अरेंजमेंट झालं नाही. तर शेवट मला तेलंगणामध्ये जाऊन वापस यायला लागलं, पण तरी काही नाही झालं. अजूनही मी फिरतच आहे. आव्हाने पायामध्ये चप्पल नाही, काही नाही, पोटात काहीच नाही. नसन काही होत तर इंजेक्शन देऊन मारून तरी टाका, बस. अजून काही बोलत नाही. ही हतबलता अस्वस्थ करणारी आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 8.5 तास सीबीआयनं चौकशी केली आणि त्यानंतर अनिल देशमुख सीबीआय कार्यालयातून निघालेले आहेत. 2 तासांचा जबाब निश्चितीनंतर अनिल देशमुख सीबीआय कार्यालयाच्या बाहेर पडलेले आहेत. सीबीआय संध्याकाळी 7 वाजता चौकशी संपलेली होती. देशमुखांची आजची सीबीआय चौकशी संपलेली आहे. देशमुखांची तब्बल 8.5 तास ही चौकशी झालेली आहे. याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत अजित मांढरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अजित, कुठला जबाब नोंदवला गेलेला आहे, त्यात नेमकं काय आहे, काय अधिक माहिती मिळते? विशाल, खरं तर अनिल देशमुख यांचे जे 2 PA होते त्यांची 8 तास चौकशी झाली. मात्र अनिल देशमुख यांची 8.5 ते 9 तास चौकशी झालेली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या चौकशीमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे होते. कारण का परमवीर सिंग यांनी थेट त्यांच्यावरती आरोप केले होते. जी माहिती मिळते त्यानुसार अनिल देशमुख यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मला याबाबत काही माहिती नाहीये, याच्याशी माझा काही संबंध नाहीये. त्याचबरोबरीनं परमवीर सिंग यांच्या पत्राबाबतीत किंवा त्यांच्या आरोपाबाबतीत विचारलं असता परमवीर सिंग यांनी जाणीवपूर्वक हे आरोप केलेले आहेत. कारण का कारमायकल रोडवर जी गाडी सापडली होती त्याचा तपास जेव्हा ATS ने केला तेव्हा परमवीर सिंग यांची संशयास्पद भूमिका आढळली. त्याने परमवीर सिंग यांनी सचिन वाझेला प्रमाणापेक्षा जास्त फेवर केला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून आज ही सर्व परिस्थिती समोर दिसते असं त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे. आणि याच अनुषंगी आम्ही त्यांची बदली करण्याचं ठरवलं असता त्यांनी माझ्या विरोधामध्ये पत्र लिहून माझी नाहक बदनामी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये. एवढंच नाही तर काही असे निवडक अधिकारी आहेत जे महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे. षडयंत्र ते रचत आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. तर DCP राजू भुजबळ आणि SP संजय पाटील या दोघांचे जबाब जे आहेत त्यांनी ते गृह खात्याला दिले होते. त्याचबरोबरीनं त्यांनी ते जबाब त्यांचे CBIला देखील दिलेले आहेत. या जबाबामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अनिल देशमुख यांनी आमच्याकडे फक्त विचारणा केली होती की अशा प्रकारची वसुली केली जाते का, नाही की वसुली करा म्हणून. तर या सगळ्या गोष्टींचा हवाला देत जवळपास 100 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती अनिल देशमुख यांना द्यावी लागलेली आहेत. बर, पण बघूया आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतं आणि अनिल देशमुखांच्या उत्तरांनी सीबीआयचं समाधान होणार आहे का, खरंच त्या आरोपातून काही समोर येणार आहे का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याचसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची आठवण. आजपासून राज्यभरामध्ये कडक निर्बंध लागू झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना त्याचं पालन करायचं आहे. पण तुम्ही बाहेर पडत असाल, अत्यावश्यक कामासाठी जरी बाहेर पडत असाल तरी हा मास्क आपल्या चेहऱ्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे, आपल्या आणि आपल्या परिसरातल्या आपल्या नातेवाईकांच्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.